शुभ सकाळ. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी सकाळी लवकर उठून गरम पाणी, दूध, चाय सगळं ठेवलं होतं, कारण आम्हाला जायचं होतं कुठेतरी दुसऱ्या प्रवासासाठी लांब. तर आम्ही म्हणून सकाळी लवकर 4 वाजता उठून सगळी तयारी-बियारी करून, आवरून आमच्या मॅडमला झोपेतनं उठून बघा तिचा अवतार कसा आहे. तयार झाली होती, पण चिडचिड चालू होती. तर मग आम्ही बाहेर आलो. तिला खूप खूप थंडी होती, पण तिच्यासाठी खूप थंडी होती, पण आम्हाला एवढी थंडी लागली नव्हती. बट मग आम्ही तयारी केली आणि आम्ही आलो. हे बघा आमचे मित्रमंडळी, भाऊ सगळे बाहेर आले बॅग-बिग घेऊन, बॉटल-बिटल घेऊन. मग आम्ही निघालो रिक्षातनं हायवेला जायला, कारण तिथेच आमची बस येणार होती. तुम्ही पुढे बघत राहावा की आम्ही कुठे जातोय, काय करतोय, कुठे जाणार आहे. तर ही आमची आली बस आणि आम्ही अजून माणसांची वाट बघत आहोत. मग आम्ही सगळे असंच बोलत होतो, गप्पा गोष्टी करत होतो. तर आम्ही माणसांचीच वाट बघत होतो, आमच्या मित्रांचीच, जे येणार होते पाठवून त्यांचीच. तर मॅडमला बघा किती थंडी लागते. आम्ही सगळे जमले आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर पुढे बघत राहा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर सनसेट बघितला आणि आमची मजा मस्ती चालूच होती. तर पुढे बघा. तर बघितलात ना किती आम्ही मजा मस्ती केली. खूप बसमध्ये आम्ही धमाल, गाणी, सगळं गेम्स वगैरे करत होतो. तर आम्ही पोचलो आहे एकविरेला, म्हणजेच लोणावळ्याला आम्ही गेलो होतो एकविरा दर्शनला. खूप वर्षांनी जायची इच्छा होती. मग आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं आणि आम्ही अचानक पोचलो आम्ही एकविरेला दर्शन घ्यायला. तुम्ही पुढे बघत राहा आम्ही कुठे कुठे जणी कसे जातो आहे. तर आम्ही चढायला सुरुवात केली होती. दम लागला होता, कारण खूप वर्षांनी आणि असं इच्छा होती की एकविरा आईनं दर्शन करायचं आहे. मग आम्ही सगळं मित्रमंडळांनी प्लॅनिंग केलं आणि मग आम्ही निघालो दर्शनाला. हे बघा आमची पब्लिक बघा. खूप मस्त मजा येत होती. चालत चालत प्रसन्न वाटत होतं. असं वाटत नव्हतं की दमतोय, पण थोडंफार तर दम लागतोच सगळ्यांना. पण खूप मजा मस्ती, हसी मजाक, गप्पा गोष्टी करत करत त्या गर्दीतनं आम्ही चढत होतो आमच्या त्याच देवीचं दर्शन घ्यायला. आणि खूप मजा आली होती, भारी वाटत होतं. मग आम्ही ओटी घेतली देवीसाठी. ओटी घेऊन आम्ही परत गेलो दर्शनाला. पुढे बघत राहा. फायनली मी आली माझ्या देवीच्या दर्शनाला. खूप इच्छा होती, स्वप्न होतं आणि ते माझं स्वप्न मी पूर्ण केलं. भारी वाटत होतं, आनंद वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं, खूप काही वाटत होतं. आणि मग पालखी दिसली, पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही परत आमच्या लाईनीला लागलो. खूप असा नजारा मस्तपैकी असं हे नजारा बघून आम्हाला खूप भारी वाटत होतं. आणि मग आम्ही परत लाईनीत उभे राहिले आणि मग आमची लाईन जात होती देवीच्या दर्शनासाठी. देवीचं नाव घेत होतो आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती. लहान मुलांना खूप काळजी घ्या सगळ्यांनी, कारण तिथे खूप लहान मुलं पण हरवत होत्या, माणसंही जात होत्या. प्लीज काळजी घ्या. मग आम्ही सगळं असे बसून किंवा चालत आम्ही जात होतो देवीच्या दर्शनाला. तुम्ही पण दर्शन घ्या देवीचं. आणि फोटो जास्त काढता आला नाही, कारण ते लोकांनी देत नव्हतं, अलाव नव्हतं. आमच्या माऊलींचं उदो आणि असं करत करत आम्ही गेलो फोटोशूट करायला. म्हणजेच देवीच्या मंदिराच्या इथं आम्ही फोटो थोडेसे काढले आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. खूप गर्दी होती म्हणून आम्ही रिक्षा घेतली, कारण आमची छोटी पोरगी होती. तिला चालत नव्हती जास्त, थकत होती ना म्हणून. तर आम्ही रिक्षा घेतली आणि रिक्षातनं आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. पुढे बघत राहा की काय काय करतो. तर आम्ही परत बसमध्ये बसलो. आम्ही आता जात होतो आमच्या परतीच्या प्रवासाला. खूप थकलो होतो, प्रसन्नही वाटत होतं, मजाही खूप केलेली आम्ही. मग आम्ही जेवणासाठी बघत होतो की कुठे जेवण भेटतं आहे का. मग आम्हाला ढाबा भेटला. मग आम्ही जेवलो आणि मग आम्ही परत घरी जायला परत बसलो बसमध्ये. पण जेवल्यानंतर पण आमची दंगामस्ती काय संपली नव्हती बघा.
पण केलं. तर आम्ही सगळं थकून हा बघा आमचा कसा पसारा आम्ही घरी आलो. थकलो होतो. माझी लेक बघा कशी झोपली आहे लगेच. ती दमली होती ना म्हणून. सो आईंना फोटो दाखवत होते आमचे अहो. सर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट, टाटा. बाय, टाटा.